पार्टीच्या वतीनं जी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेला आमचे सर्व पत्रकार बांधव, सर्व पदाधिकारी महोदय या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. माझ्या अगोदरच ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन सविस्तर या सारे असतील किंवा बाकी काय मतदार यादीतल्या काय कशा पद्धतीनं हे मतदान बोगस आहे याची डिटेलमध्ये माहिती त्यांनी सांगितली. ती माऊली काका चौरे असतील, विठ्ठलप्पा नंडरे असतील, किरणजी गानबोटे व अनिलजी पवार व बाकी सर्व आजी माजी पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक या सगळ्यांचं मी प्रथमतः मनपूर्वक असं स्वागत करतो. आणि आपल्यालाही माहिती आहे की आता जवळपास आज 28 मार्च आहे आणि उन्हाळा आता प्रचंड या ठिकाणी आपल्या सगळ्यांना जाणवत आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये या इंदापूर तालुक्यामध्ये अनेक काय अडचणी, अनेक नागरिकांच्या समस्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही सर्वजण मिळून जेवढं काय एक सामान्य नागरिकाला चांगल्या पद्धतीनं मदत करता येतील अशी येणाऱ्या काळामध्ये आम्ही मदत करू. लाईटचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, वेगवेगळे अनेक वेगवेगळे प्रश्न आहेत. आपल्या सगळ्यांनाच आता विठ्ठलप्पांनी सांगितलं, किरणजींनी सांगितलं, इंदापूर तालुक्याचे लोकनेते सन्माननीय प्रदीपदादा गारटकर यांचा देखील या ठिकाणी उद्या वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीनं 1 बूथ 10 यूथ या संकल्पनेतून बूथ प्रमुखांचा मेळावा उद्या आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सायंकाळी 5 वाजता गुरुकृपा सांस्कृतिक भवन या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाला बूथ प्रमुखासह आणि सर्व युवक, माता भगिनी, ज्येष्ठ सहकारी या सगळ्यांनी गारटकरांना आशीर्वाद देण्यासाठी आपण यावं अशा प्रकारची विनंतीसुद्धा मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तमाम इंदापूर तालुक्यातील जनतेला या ठिकाणी करतो. त्याचबरोबर आज आपण पाहतो वाढदिवसाला आलं की माणसं, अनेक लोक या ठिकाणी हार, तुरं, बाकी अनेक गोष्टी या ठिकाणी आणत असतात. त्याऐवजी मला या ठिकाणी विनंती सगळ्यांना की तुम्ही हार, तुरं किंवा बाकीच्या काही गोष्टी आणण्यापेक्षा करायचाच तर त्यांचा दादांचा सत्कार तुम्हाला तर तुम्ही एकतर पुस्तक आणा किंवा वही आणा. शालेय वस्तू ज्या आहेत त्या जर आल्या तर त्याच्या वस्तूचा वापर तिथल्या सगळ्या विद्यालयाला किंवा जे विद्यार्थी असे आहेत, जे गरीब आहेत, त्यांना त्या गोष्टीचा या ठिकाणी फायदा होऊ शकतो. असा एक चांगला उपक्रम भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी उद्या हाती घेतलेला आहे. त्याचबरोबर पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियानसुद्धा आम्ही 4 तारखेला या ठिकाणी राबवणार आहे. त्याची या ठिकाणी तयारी भारतीय जनता पार्टी इंदापूर तालुक्याच्या वतीने या ठिकाणी सुरू आहे. 6 एप्रिलला भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आहे. त्या दिवशीसुद्धा इंदापूर शहरामध्ये तालुक्यासह विविध कार्यक्रम, विविध सामाजिक उपक्रम आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी घेणार आहोत. 29 मार्चला म्हणजे उद्याच 11 वाजता देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचा मन की बात सुद्धा अशा ठिकाणी प्रोग्राम इकडे सुरू आहे. आपण सुद्धा सगळ्यांनी पाहिलं असेल मन की बात हा कार्यक्रम ते जेव्हा या ठिकाणी संबोधित करत असतात आपल्या देशाला, तेव्हा अनेक पैलू या ठिकाणी ती उघडत असतात. अनेक आपल्या भारतातले काय लोक कशा पद्धतीनं आपल्या देशासाठी या ठिकाणी काम करतात या मन की बातमधून त्या ठिकाणी या ठिकाणी सांगत असतात. आणि ते आपल्याला किती आवश्यक आहे मन की बात पाहणं. कौटुंबिक म्हणजे तो मन की बात पाहण्यासारखं या ठिकाणी तो कार्यक्रम असतो. त्यासुद्धा या मन की बातच्या प्रोग्रामला उद्या सगळ्या नागरिकांनी इंदापूर तालुक्यातलं पाहावं अशा प्रकारची मी या ठिकाणी सगळ्यांना विनंती करीन. त्याचबरोबर BLA 2 नियुक्ती अभियान जे आत्ता माऊली काकांनी सांगितलं, BLA 2 हे नियुक्ती अभियान म्हणजे काय आहे, ही इंदापूर तालुक्यामध्ये जी काय बूथ आहेत त्या बूथवर, प्रत्येक बूथवरती एक असा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी BLA 2 ची नियुक्ती करणार आहे. त्याचं नियुक्तीचा आदेश पार्टीनं जेव्हा शिफारस करेल तेव्हा कलेक्टर साहेब त्याची या ठिकाणी नोंदणी करतात. आणि BLA 2चं काम काय आहे की जे आत्ता माऊली काकांनी सांगितलं की आपल्या बूथवरती बोगस काय नावं आहेत का त्याची सगळी पडताळणी करणं, पाहणी करणं आणि ती प्रोग्राम व्यवस्थित जी काय गव्हर्नमेंटने दिलेलं आहे त्या नियमानुसार फॉलोअप करणं हे तिथल्या BLA 2चं काम असतं. आणि ते आम्ही आत्ता ह्या वाढदिवसाच्या निमित्तानं BLA 2 ची नियुक्तीचा अभियानसुद्धा त्या ठिकाणी हाती घेणार आहे. त्याचबरोबर
उद्याच्या कार्यक्रम बूथ प्रमुख, शक्ती प्रमुख किंवा बाकी इंदापूर तालुक्यातले तर कार्यकर्ते पदाधिकारी सगळे येणारच आहेत. 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब यांची या ठिकाणी जयंती उत्सव आहे. ते सुद्धा प्रोग्राम आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं इंदापूर तालुक्यामध्ये विविध ठिकाणी जिथं प्रोग्राम असतील तिथं आपल्याला कशा पद्धतीने एक चांगल्या पद्धतीने कार्यक्रम आयोजित करता येतील त्यासाठी आम्ही सगळेजण मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सहभागी होणार आहे. आणि एक चांगल्या पद्धतीनं उद्या क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची सुद्धा या ठिकाणी जयंती उत्सव आहे 11 एप्रिलला आहे. तर त्या दिवशी सुद्धा कुठं प्रोग्राम असणार आहेत किंवा अन्य आपल्याला पार्टीच्या वतीनं आम्ही प्रोग्राम या ठिकाणी आयोजित करणार आहे. आणि चांगल्या पद्धतीनं या जो एप्रिल महिन्यामध्ये जी काही प्रोग्राम असतील हे गाव पातळीपर्यंत पोहोचवण्याचं काम भारतीय जनता पार्टी इंदापूर तालुक्याच्या वतीने या ठिकाणी करण्यात येईल. दुसरं म्हणजे की आपल्या इंदापूर नगरपालिकेच्या बाबतीत बोलायचं झालं तर इंदापूर नगर परिषद क्षेत्रातील थकीत मालमत्ता कराची प्रभावी वसुली या ठिकाणी थांबवून 100% शास्ती माफीची अभय योजना हे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब यांनी या ठिकाणी 100% माफी या इंदापूर शहरातील नागरिकांना या ठिकाणी केलेली आहे. आणि या गोष्टीचा पूर्ण पाठपुरावा मला वाटतं मी जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला मुंबईला त्या दिवशी मला त्या संबंधितला पाठपुरावा प्राध्यापक कृष्णाजी ताटे सर यांनी मला त्या ठिकाणी पत्र दिलं आणि मला त्यांनी सांगितलं की हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. आजूबाजूच्या सगळ्या नगरपालिका त्या पत्रकार बांधव इथं आहेत त्यांना देखील हा विषय सगळ्यांना माहिती आहे. मग दौंड असेल, बारामती असेल, आजूबाजूला इतक्या ज्या नगरपालिका सगळीकडे ती 100% वसूल शास्ती माफी होती. फक्त इंदापूरमध्येच ती माफी नव्हती किंबहुना जबरदस्तीने वसुली करण्याची मोहीम या ठिकाणी सुरू होती. एक होती का नव्हती सगळ्यांना माहिती आहे. पण स्पीकर लावून वसुली बरोबर आहे का बरोबर संजू भाऊ. आणि अशा परिस्थितीमध्ये मी ती मुख्यमंत्री महोदय यांना पत्र दिलं. माझा प्रवेश झाल्या पहिलं काम आदरणीय देवाभाऊंना कुठलं सांगितलं असेल तर ती पत्र मला गारटकर दादांनी सांगितलं होतं आणि कृष्णाजी ताटे सरांनी सांगितलं ती पत्र दिलं मला. देवाभाऊंनी तिथं काढला, पेन काढला आणि तिथल्या सह्याद्री सभागृहामध्ये मी भेटलो होतो. मला आजही आठवतं की त्यांनी हातात काय खाली पॅड नव्हतं ते असा कागद सुद्धा नव्हतं त्याच्यावरच असं त्या सचिवाला त्यांनी लिहिलं की सदर कारवाई करावी, प्रस्ताव मागून कारवाई करून शेरा मारला. तिथून पुढचा पाठपुरावा आम्ही देखील केला. नंतर आमचे नेते आदर सन्माननीय प्रदीपदादा गारटकर यांनी आपल्या माधुरीताई मिसाळ त्यांच्याकडे या ठिकाणी पाठपुरावा केला नाही, जाऊन बसले आणि माधुरीताईंना सांगितलं काही झालं तर ह्या इंदापूर शहरातील माझ्या नागरिकांसाठी शास्ती माफी झाली पाहिजे ही मागणी गारटकरांनी त्यांच्याकडे लावून धरली. आणि लावून धरल्यानंतर अवघ्या 8 दिवसानं या ठिकाणी गोड बातमी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मिळाली. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब यांचं मी तमाम इंदापूर शहरातील नागरिकांच्या वतीनं मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो, त्यांचं धन्यवाद देतो. आणि ही गोड बातमी त्यांनी दिली. मिठाचं खडं कुणी कसं टाकलं ही सगळ्या इंदापूर तालुक्यातील जनतेला मला वाटतं शहरातील माहिती आहे. कशामुळे अगोदर बाकीकडे सगळीकडे होती शास्ती माफी, इंदापुरातच का नव्हती ह्याचं कूड राहुलजी कसं काय कोट सुटलं म्हणजे खरं आहे ती काय खोटं बोलत नाही मी. आणि त्यानंतर देवाभाऊंनी त्या ठिकाणी ती कोड सोडवलं आणि इंदापूर तालुक्यातील अनेक लोकांची गरज होती बरोबर का नाही. फक्त इंदापूर नगरपालिकेला वेगळा न्याय या ठिकाणी होत होता ते आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सगळ्यांनी लावून धरला आणि तो प्रश्न या ठिकाणी मार्गी लावला. आजच्या या बजेटमध्ये पाठीमागच्या पाहिलं असेल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना ही सुद्धा शेतकऱ्यांना सुद्धा खूप अडचण या ठिकाणी महाराष्ट्रातील जनतेला या ठिकाणी निर्माण झाली होती. ही चांगली योजना आदरणीय देवाभाऊंनी राबवली आणि 2 लाखापर्यंतची कर्जमाफी सुद्धा देवाभाऊंनी या ठिकाणी केलेली आहे. आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी ही अतिशय गरजेचा विषय या ठिकाणी त्यांनी हा ठिकाणी हाती घेतला. त्याबद्दल सुद्धा मी आदरणीय देवाभाऊंचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर इंदापूर तालुक्यामध्ये चांडगाव ते पोमलवाडी जलसेतू ही जो करण्याचा बजेटमध्ये 340 कोटी रुपये या ठिकाणी त्यांनी निधी दिला. अर्थखाते त्यांच्याकडं देवाभाऊकडं त्यांनी त्या अर्थखाते म्हणजे मंजूर केला. त्या जलसेतूच्या माध्यमातून सुद्धा आपल्या इंदापूर तालुक्यातील दोन्ही मराठवाडाचा प्रवेशद्वार म्हणून जलसेतू झाल्यामुळे या ठिकाणी निश्चित फायदा झालेला आहे. पण याचं श्रेय सुद्धा मला वाटतं आदरणीय देवाभाऊंना जातं कारण मुख्यमंत्री ते आहेत.
या बाबतीत सुद्धा मी आदरणीय देवाभावांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि तिसरा एक महत्त्वाचा प्रश्न की जो 27 तारखेलाच नवीन शासन निर्णय आलेला आहे, त्या निर्णयामध्ये क्रीडा संकुल हे इंदापूर तालुक्यातील इथल्या तालुक्यातील नागरिकांना, मुलांना किंवा खेळाडूंना इथं स्विमिंग पूल किंवा इतर गोष्टी ज्या जिल्हा लेवल पातळीवरच्या ज्या काही गोष्टी इथं यापूर्वी कधीही नव्हत्या, आणि त्या क्रीडा संकुलनासाठी सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री म्हणून देवाभाऊंनी 46 कोटी रुपये हे इंदापूर शहरातील आपल्या सगळ्या खेळाडूंसाठी या ठिकाणी मंजूर केलेले आहेत. मी त्या बाबतीत सुद्धा देवाभाऊंचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. क्रीडा संकुल जर झालं तर आपल्या इंदापूर तालुक्यातील चांगल्या पद्धतीने जी काय तालुका पातळीवर खेळणारे खेळाडू हे जिल्हा पातळीवर, राज्य पातळीवर, देश पातळीवर या ठिकाणी खेळतील. पण विविध सराव करण्यासाठी त्यामध्ये चांगला आराखडा त्यांनी या ठिकाणी तयार केलेला आहे. त्या आराखड्यामध्ये आणखी काय सूचना काही असतील तर आम्ही इथल्या तालुक्यातील, इथल्या शहरातील अनेक खेळाडूंना त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्यात काय बदल असला ते सुद्धा देवाभाऊंना या ठिकाणी सुचवू आणि त्या पद्धतीने या ठिकाणी राबवून घेऊ. आजचा जो अनेक असे यासह कार्यक्रम आदरणीय देवाभाऊंनी इंदापूर तालुक्यासाठी अनेक गोष्टींसाठी या ठिकाणी मदत केलेली आहे. आणि आपल्या येणाऱ्या काळामध्ये अनेक काही अडचणी, काय सहकार्य लागलं तर भारतीय जनता पार्टी इंदापूर तालुक्याच्या वतीनं आम्ही सगळी पदाधिकारी मंडळी येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम करूया. आणि उद्या गारटकरच्या वाढदिवसानिमित्त सुद्धा इंदापूर तालुक्यातील जनतेला माझं आव्हान आहे की आपण उद्या सगळ्यांनी कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहावे. आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सर्व पत्रकार बांधवांना विनंती केल्यानंतर आपण सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो, आभार मानतो, धन्यवाद देतो. नमस्ते. भाईसाहेब, उजनीच्या गाळपेट क्षेत्रातील जे पांडुरशेट्टा शेतकरी आहेत, राईट, तो मुद्दा राहिला. त्याविषयी काही म्हणजे आता कारवाई काही ठिकाणी चालू आहे. तुम्ही मध्यंतरी मंत्रालयामध्ये भेट घेऊन निर्णय घालता, पण त्याचा जार नेला नाही. हो, तो सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्ही या ठिकाणी मांडलेला आहे. माझ्याकडनं तो चुकून मुद्दा या ठिकाणी राहिला. या इंदापूर तालुक्यातील बिगवणपासून ते हिंगणगावपर्यंत अनेक उजनी पाणलोट क्षेत्रामध्ये जी काही गावं आहेत ती गावं 71 जवळपास गावं आहेत. आणि त्या गावांनी आपली घरदारं मोडून, संसार मोडून त्यांनी उजनी म्हणजे आपल्या उजनीला क्षेत्र दिलं आणि पुनर्वसन या ठिकाणी झाली. घरं वरच्या साईडला आणून काढली आणि त्या लोकांना ज्या जमिनी मिळालेल्या आहेत त्या जमिनीच्या म्हणजे ह्या पाणलोट शेजारीच, क्षेत्राशेजारीच त्यांच्या जमिनी आहेत. आणि ती लोक जेव्हा पाणी खाली जातं तेव्हा आपलं जनावरांसाठी चारा या ठिकाणी ते करत असतात. स्वतःसाठी नाही, त्यांचं कुठलंही आपण जसं म्हणतो उत्पन्न काढण्यासाठी तो स्रोत नाही आहे, तर जनावरांच्या चाऱ्यासाठी ती गाळपिरीची जमीन या ठिकाणी सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी राबवत असतात. मध्यंतरीच्या काळामध्ये जलसंपदा खात्यानं त्यांना नोटिसा या ठिकाणी दिल्या होत्या की गाळपीर जिथं जिथं गाळपीर जमीन आहे त्या क्षेत्रामध्ये ती जमीन ताब्यात घ्यायची आणि तिथं कोणतंही पीक या ठिकाणी करू नये अशी ती सक्तीची या ठिकाणी नोटीस होती. ती जेव्हा नोटिसा आम्हा सगळ्यांना या ठिकाणी शेतकरी बांधवांनी या ठिकाणी सांगितल्या, ती आमच्याकडे विषय सगळा आल्यानंतर आम्ही प्रदीपदादा गारटकर, राहुलदादा कुल, आम्ही सगळ्यांनी सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडे या ठिकाणी विनंती केली आणि त्यांनी या ठिकाणी मंत्रालयामध्ये या ठिकाणी मीटिंग या ठिकाणी आयोजित केली होती. त्या मीटिंगला आम्ही सुद्धा सगळी या ठिकाणी निमंत्रित होतो आणि आम्ही त्यांना सगळी सविस्तर आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना या ठिकाणी सगळी माहिती मांडली. आणि जेव्हा मांडली तेव्हा ती गोष्ट त्यांच्या लक्षात आली की ही लोकांवरती या ठिकाणी ही जो विषय आहे तो चुकीचा आहे. जेव्हा ही गोष्ट लक्षात आली गाळपिरीचा मुद्दा, तेव्हा त्यांनी त्या मीटिंगमध्येच सांगितलं की गाळपिरीची जी नोटीस दिलेली आहेत ती लगेच त्यांनी त्याच्यावरती स्थगिती दिली. लक्षात आलं का? आणि आता त्या नोटिसानंतर कुठलीही कारवाई या ठिकाणी केलेली नाही. किंबहुना लवकरच शासन निर्णय या ठिकाणी येईल आणि त्याचा सुद्धा फायदा इंदापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी घेता येईल. आणि मला त्या माध्यमातून सांगायचं आहे की आता इथून पुढं सुद्धा गाळपिरीच्या जमिनीवर काय शेतकरी बांधवांना जी काय जनावरांसाठी पिकं घ्यायची असतील ते 100% त्यांनी ती पिकं घ्यावी. भारतीय जनता पार्टी त्यांच्याबरोबर ठामपणे उभं राहील.